हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा. वेलकम टू 3SH लाईफ विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. बऱ्याचदा काय होतं, रात्री झोपताना आपण ठरवतो की सकाळी लवकर उठायचे, पण आपल्याला सकाळी जाग येत नाही. सकाळी लवकर कसं उठायचं ना, यासाठी मी आज तुम्हाला 5 टिप्स सांगणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. टिप नंबर 1. रात्री झोपताना ना आपल्या डोक्यामध्ये एकच विचार पाहिजे, सकाळी आपल्याला का लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतर काय करायचं आहे. हे दोन्ही विचार जर एक असेल ना, रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर काय करायचे, हे दोन्ही विचार एक असेल तर ना तुम्हाला सकाळी लवकर जाग येणारच. जसं की दीपोळी असल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये कसं विचार असतो, सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, छानसं आवरायचं आहे, पणत्या लावायच्या आहेत, परत रांगोळी काढायची, असा विचार करून झोपतो आणि आपल्याला ती जाग येते. तसंच तुम्हाला आता पण फॉलो करायचं आहे की आपल्याला सकाळी लवकर का उठायचं आहे. असाच विचार करून तुम्ही रात्री झोपला तर तुम्हाला सकाळी इझी जाग येणार आहे. टिप नंबर 2. रात्रीचं जेवण आणि झोपायचा टाईम हा आपल्या 2 किंवा 2.5 तासाचा गॅप असला पाहिजे आणि रात्रीचं जेवण लाईट करायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, रात्रीचं जेवण लाईट केल्यामुळे काय होतं, सकाळी लवकर भूक लागते आणि त्याच्यामुळे जाग येते. टिप नंबर 3. तुम्हाला जर सकाळी 5ला उठायचं असेल तर तुम्ही 4:45चा अलार्म लावून झोपा आणि 4:45चा अलार्म लावून झोपल्यानंतर 4:50, 4:55 असा 5 पर्यंत अलार्म लावून झोपायचा आहे. तुम्ही 5-5 मिनिटाचा अलार्म लावल्यामुळे तुम्हाला काय होणार आहे, जर समजा एखाद्या वेळेस डोळा लागला तर परत तो 5 मिनिटांनी वाजून तुम्हाला परत जाग येणार आहे. याच्यामुळे तुम्ही 5-5 मिनिटाचा असा अलार्म लावायचा आहे. अलार्म लावल्यानंतर रिंगटोन अशी ठेवायची, ऐकल्याबरोबर तुम्हाला असं फ्रेश वाटलं पाहिजे अशी रिंगटोन लावायची आहे. आपल्याला बऱ्याचदा सवय असते की रात्री झोपायचं, अलार्म लावायचं आणि मोबाईल असा जवळ ठेवायचा. असं न करता मोबाईल आपण जिथं झोपलो आहे तिथून थोडा लांब ठेवायचा आहे, जेणेकरून आपण तिथंच लोळत न पडता उठून मोबाईल घ्यायला जाऊ शकतो. जेव्हा आपण अलार्म बंद करायला उठून जाणार आहोत तेव्हा आपण रिटर्न बेडवरती येऊन झोपायचं नाही. माइंडमध्ये आपल्या सेट असलं पाहिजे की आता आपल्याला उठायचं आहे आणि उठल्याबरोबरच आपल्याला डोळ्यावरती ना थोडंसं असं टॅप टॅप करून घ्यायचं, असं थोडंसं सर्कल करून घ्यायचं, परत रिपीट सर्कल करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला अजून थोडं फ्रेश वाटेल आणि झोप लागणार नाही. टिप नंबर 4. उठल्याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, चेहऱ्यावरती पाणी मारायचं आहे. काय काय जण काय करतात बघा बऱ्याच वेळा, की असं पाण्यामध्ये हात घालायचा आणि असं पाण्याचा हात वल्ला असं केलं की झालं. असं केल्याने तुमची झोप जाणार नाही, तुम्हाला फ्रेश वाटणार नाही. तोंडावरती तुम्ही भरपूर असं पाणी मारा, तेव्हाच तुमची झोप जाणार आहे. टिप नंबर 5. सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला 1 ग्लास पाणी प्यायचं आहे. कोमट किंवा थंड दोन्ही चालेल. कोमट पाणी पिलं तर अति उत्तम. कोमट पाणी पिल्यामुळे काय होतं, आपल्याला जो आळस आलेला असतो ना, तो आळस पूर्णपणे निघून जातो. कोमट आणि थंड पाण्यामध्ये तुम्ही जास्त कोमट पाणी पिला तर अतिउत्तम. हे करून पाणी पिऊन झाल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही ठरलेलं असते योगा वर्कआउट ते तुम्ही करू शकता आणि याच्यामुळे ना तुमचा पूर्ण दिवस असा एनर्जेटिक जातो. हे सगळं करत असताना सुरुवातीला तुम्हाला थोडं कठीण जाईल, पण हळूहळू याची सवय तुम्हाला होणार आहे. ह्या जी मी तुम्हाला 5 टिप्स सांगितल्या आहेत ते मी स्वतः फॉलो करते, कारण मला सकाळी लवकर उठावंच लागतं. माझ्या मुलींची स्कूल सकाळी 7ची असते आणि मला एक छोटा बेबीसुद्धा आहे. त्याच्यामुळे मला हे 7पर्यंत सगळं मॅनेज करून मुलींना स्कूलला पाठवायचं असतं. त्याच्यासाठी मी ह्या टिप्स स्वतः फॉलो करते. सुरुवातीला खूप कठीण जायचं, कारण की छोटा बेबी असल्यामुळे माझी रात्रीची झोप कंप्लीट होत नव्हती. पण ते मला आता सवय झालेली आहे. हळूहळू या सगळ्या गोष्टींची मला सवय झालेली आहे. मी सध्या आता ह्याच्यातली एकच टिप्स फॉलो करते, ते म्हणजे जिथं मी झोपते तिथून मोबाईल जास्त लांब ठेवते, जेणेकरून मी उठून मोबाईल घ्यायला जाते आणि जेव्हा मला माझ्या डोक्यात फिक्स असतं की मला आता झोपायचं नाही आणि मी झोपत नाही. त्याच्या आज मी तुम्हाला ह्या ज्या 5 टिप्स सांगितलेल्या आहेत कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या 5 टिप्स तुम्ही सुद्धा नक्की फॉलो करा. असेच उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चलो बाय.